हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. आता कपडे टाकायला चालले. कपडे टाकते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. रूम साफ करायची आहे अजून. रूम वगैरे साफ करते आणि मग तुम्हाला भेटते. रूम वगैरे साफ करते मग तुम्हाला भेटते. एक साईडला भाकरी करताय, एक साईडला मच्छी फ्राय करत म्हणजे मॅरिनेशन केलं आणि एक साईडला कालवण बनवते, रस्सा. तर पटापट आता बनवून घेते. तर खोळी घेते आणि मग पाण्याला उकळ आले. साईडला भाकरीचे खोळे झाले. आता एक साईडला आपण मच्छी फ्राय करू आणि एक साईडला रस्सा बनवू. तोपर्यंत पीठ मळून सर्व होईल. तिचं पीठ पण मळून झालं आणि एक साईडला तवा ठेवला आहे. आता पटापट भाकरी करते आणि मग मच्छी करू, मग तुम्हाला दाखवते. मला याच्यावर जमतात पोळपाट लाटून. तर काही सर्व जेवण वगैरे झालं आहे. भाकरी, मच्छी फ्राय आणि रस्सा बनवला, तो सर्व झाला आहे. तर मी नंतर दाखवते तो काय काय बनवलं आहे त्याच्यात. तर आता सर्व रूम पण साफ झालं आहे, दाखवते तुम्हाला. रूम पण साफ केला आहे सर्व. मच्छी फ्राय करताना थोडंसं तेल उडालं, त्याला आता व्हॅसलीन लावतो. व्हॅसलीन लावले, थोडंसं थंड वाटते. मगातपासून आग येत होती. आता जस्ट मी जेवायला घेतलं, म्हणजे भाकरी खायला घेतली. कारण का मगाशी मी चहा वगैरे काहीच नाही पिला. तर आता भाकरी खात आहे.
आणि भाकरीसोबत काय काय बघा तुम्ही. भाकरी आणि काय, भाकरी आणि ओली वाकटी असते ना, बला म्हणून, त्याला आमच्याकडे बला बोलतात, ती फ्राय केली मी आणि भाकरी. तर चला आता मी जेवून घेते, कपडे वगैरे चेंज करते आणि व्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही पण. आणि उद्या आहे होली, तर होलीचा ब्लॉग तुम्हाला लवकरच येईल. तर चला. गुड इव्हिनिंग गाईज. आत्ता चाललं आहे मी ॲब्रो करायला. तर पहिले ॲब्रो करून निघते, ताईंसोबत जाऊन येते. तर चला ॲब्रो करायला. ताई पण ड्रेस कपडे चेंज करतात आणि ॲब्रो करून आल्यावर आपण मग ब्लॉग कंटिन्यू करू. हा आमचं खंडोबाचं स्थिर नाही, त्या गाडीला स्थिर नाही दिसते गाडी. दाखव पहिले काय आहे. त्या काय त्या काय हो. हा हा, कसं काय लावायचं ते. कुठे गेलाय हो. मर्सडीज, त्याला चित्र नका नेऊ. तुम्ही बोलत थांबा तर मग मी या कोणत्या साखरेला तू आता तुम्ही थांबतो बोलते ना मी त्याला हो तर थांब बोलतो तर मग मी डाळ पाडली ना तर मग कोणत्या साखरेची भाजी साखर त्याला उग्रच टाकतात. काय कर खरं वाकरा रे वाकरा. ॲब्रो करायला ॲब्रो. अरे नवऱ्याच्या मागचा अरे चांगला त्याला नेलाच त्याला. जाऊन बसता मी मग कशी भारी केला पण. कसा बाबू अरे कसा काय त्यांनी खावाला खाऊ आणला. आता चालले कपडे काढते पहिले. कपडे काढते 6:30 वाजलेत. आता दिवाबत्ती करायची. पहिले छान दिवाबत्ती करते. आता 6:30 वाजले. दिवाबत्ती करताय आधी फ्रेश होत आहे, नंतर दिवाबत्ती करते. ठेवले पुरणपोळ्याची डाळ उकडत, चणा डाळ, आणि आता डाळ वगैरे वाटून ठेवली आणि उद्या पुरणपोळ्या बनवते. चाळणी आणले ताईंची आणि इकडे डाळ ठेवलेली. डाळ झाली ते पटापट वाटून घेते.
पोळ्यांची डाळ पण सर्व झालं आहे हे करून. जेवण पण गरम केलं आहे आणि ते पण गेले आता बगोल्यांना म्हणजे चिंबोऱ्यांना. त्या चिंबोऱ्या तुम्ही बघितल्या असेल मगाशी दाखवल्या, आता परत दाखवते तुम्हाला हे चिंबोऱ्या. आता नंतर जेवू, कारण आता वाजले 7:30 वाजलेत, 8:30 वाजलेत की 7:30 वाजलेत. तर आता आपण नंतर भेटू. नंतर टी व्ही चालू करू, टी व्ही बघत बसते तोपर्यंत ते येईस तोपर्यंत. घेतलं लेस खायला, आता बाबूंची ती जातं प्यायला. बाबूंची ती एकटीच आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या इथं जाते. पेरू पण रास आलाय, पण अजून कच्चा आहे. कशी आहे दाम? कशी 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 उडव आईला, उडव आईला. तर आत्ता घेतलाय जेवायला, रस्सा बनवलाय, तर या तुम्ही पण जेवायला. जेवली वगैरे आणि ते पण त्यांना टाईम होईल जेवायला यायला, तर त्याच्यामुळे मी जेवून घेतलं कारण भूक लागलेली मला. त्यांची उद्याची ड्रेसिंग वगैरे सर्व करून ठेवत आहे, कारण का उद्या सकाळी लवकर जाणार आहे ते. तुम्हाला ब्लॉग बघायलाच भेटेल लवकरात लवकर. तर त्यांचे ड्रेसिंग वगैरे शूज वगैरे पुसून घेत आहे आणि ॲडव्हान्समध्ये हॅप्पी होली. आणि तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे साहों सलाह.